महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मध्यंतरी पुणे हडपसर पिंपरी चिंचवड येथे विषारी दारूमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला। ठाण्यातल्या भिवंडी येथे या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले असून जलद कारवाई करत दोषींवर मकोका लावण्यात यावा। आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी भूमिका मांडण्यात आली। दारूमुळे जो 22 लोकांचा मृत्यू झाला होता त्याविषयी मी लक्षवेधी मांडली आणि त्या 22 लोकांच्या मृत्यूनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करत ही चौकशी CIDकडे दिली होती आणि अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं। परंतु त्यांना आजपर्यंत शासनाकडनं मदत व्हायला झाली नव्हती आणि ती मदत सर्व 22 कुटुंबांना मिळावी म्हणून त्या ठिकाणी प्रश्न मांडला। त्याच्यावर राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि ही जी कारवाई झाली म्हणजे फेनॉलमुळं खरं तर भिवंडीमध्ये ते सापडलं, तिथं हडपसरला आलं, हडपसरून पिंपरी चिंचवडला आलं, त्याच्यामध्ये पूर्ण रॅकेट होतं। मग हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी याला मकोका लावावा का असा मी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यामध्ये मंत्र्यांनी उत्तर देताना या संघटित गुन्हा असून याच्यामध्ये मोका लावला जाईल असं सांगितलं आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी 9 कुटुंबांना मदत त्यांनी जाहीर केली होती, परंतु आता सगळ्या 22 कुटुंबांना ही मदत मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी याच्यावर जास्त कारवाई CIDच्या माध्यमातून होईल आणि त्याचबरोबर एक टोल नंबर पण मिळेल की काय होतं की बऱ्याच वेळा अशा प्रकारची कारवाई होती आणि दारूअड्डे बरेच चालू होतात। लोकांसाठी एक कॉल सेंटरचा नंबर असेल, अशा प्रकारचा दारू अड्डा जर चालू झाला तर त्या ठिकाणी आपण कॉल करून लगेचच कळवू शकतो आणि तो दारू अड्डा उद्ध्वस्त होऊ शकतो। पण सर, मकोका लावायला सरकारने अजून इतका उशीर का लावलेला आहे असं वाटतं? त्याची काही तुम्हाला उत्तरं समाधानकारक मिळाली? खरं तर त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्या ठठिकाणी मदत केली आहे आणि दोषींवर कारवाई पण केली, पण कारवाईचा भाग म्हणून त्या ठिकाणी अनेक पोलीस त्या ठिकाणी निलंबित केले गेले, त्याचबरोबर एक्साईजचे ऑफिसरही निलंबित केले गेले। हा सर्व झालेला प्रकार हा CIDकडे वर्ग झाला आणि वर्ग झाल्यानंतर हे गुन्हे आणखी प्रगतीने करण्यात आले। मला असं वाटतं की आता झालेली कारवाई चांगली कारवाई आहे आणि मकोकामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा गुन्हा परत घडणार नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।